मृत्यू लोकांमध्ये जो जन्म मिळालेला असतो तो क्रांती करण्यासाठी मिळालेला आहे। उगीचच नाही, टाइमपास म्हणून नाही, मजा म्हणून नाही, उगीचच तो मिळालेला नसतो। आपण सगळे कीर्तन ऐकतोय ना, आपला हा जो जन्म आहे फार पवित्र आहे महाराज। प्रयत्न करून मिळत नाही, तुम्ही कितीही काही केलं तरी परत प्राप्त होत नाही बरं का। मग एकदाच मिळतो बरं का। मिळालेला जन्म कधी वायाला नाही घालवायचा, मिळालेला जन्म कधी दवडायचा नाही, तो वाटोळ्यामध्ये घालवायचा नाही, कोणाच्या तरी टोप्या डोक्यात घालण्यात घालवायचा नाही। मग मिळालेला जन्म बरवी हे वेळ, सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची। मिळालेली संधी दवडायची नसते महाराज, कधीच परत मिळत नाही। म्हणून याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे। बाकीच्या जन्मात खूप चांगल्या गोष्टी आहेत सध्या, माणसं जे करू शकत नाहीत, नामदेव बाबा, चंदू बाबा, पशु पक्षी करू शकतात सध्या, फार चांगलं। तुम्ही कधीतरी पेपरला बातमी वाचली असेल की अमरावती सारख्या शहरामध्ये मोठा दरोडा पडला, पेपरला बातमी येते। जबरी दरोडा पडू नये, पण आपलं उदाहरण आहे बरं का। जबरी दरोडा पडला, पेपरला बातमी आली, 50 लाखाचा ऐवज लंपास झाला, भयानक चोर आले होते, आणि त्या अमरावतीच्या पडलेल्या दरोड्याचा शोध लावण्याकरता समृद्धी महामार्गानं नागपूरवरनं स्पेशल पोलीस आले। 1 महिनाभर मुक्काम केला, या गल्लीला त्या गल्लीला, या शिवारात त्या शिवारात, प्रत्येक गाडीची चेकिंग केली, डिग्या उघडल्या, खूप शोध घेतला, पण नागपूरच्या पोलिसाला काही त्याचा शोध लागला नाही। म्हणून आता पुण्यावरनं सिन्नर मार्गे समृद्धी हायवेनीच परत एकदा कारंजा लाडला उतरून जे काम नागपूरच्या विशेष पोलिसाला जमलं नाही ते काम करण्यासाठी स्पेशल श्वान पथकाची गाडी येत आहे, अशी बातमी येते पेपरला। पुन्हा ऐका, काय 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 जे काम नागपूरच्या विशेष पोलिसाला जमलं नाही चंदू महाराज, ते काम करायला कोण येणार? श्वान पथक। श्वान म्हणजे कुत्रा आणि पथक म्हणजे अनेक कुत्रे। श्वान पथकाची गाडी भरली, लाल पट्ट्याचा कुत्रा, काळ्या पट्ट्याचा कुत्रा, पांढऱ्या पट्ट्याचा कुत्रा, हे कुत्रे गाडीमध्ये भरले। गाडी उतरली, समृद्धी हायवेनं कारंजा लाडला, आपल्याला चांगलं झालं, जवळच झालात, उतरली बघ गाडी, गाडीतून अमरावती ते कुत्रे गेले। जे काम नागपूरच्या पोलिसाला 2 महिने जमलं नाही ते काम करायला आता कुत्रे आलेले, या गल्लीत वास, त्या गल्लीत वास, वासावासानं जाय या बाजारात, जाय त्या बाजारात। आणि संध्याकाळीच पेपरला बातमी आली, खालचा संध्याकाळचा एक पेपर रिपोर्टर असतो, त्याला बातमी आली की जे काम नागपूरच्या विशेष पोलिसाला 2 महिन्यात जमलं नाही, कुत्र्यानं 1 तासातच त्याचा तपास लावला, शोध लागला, आरोपी सापडला। म्हणजे जे काम माणसाला जमलं नाही ते कोणी केलं? तुम्हाला माझी भाषा कळते ना, बोलत जा ना। मग जे काम माणसाने केलं नाही महाराज ते कोणी केलं? कुत्र्याने केलं। वा, बरोबर। म्हणजे माणसाची जागा कोणी घेतली? वा, कोणी घेतली? पोरांनो, कुत्र्याने घेतली। कुत्र्याची रिकामी झालेली घेऊ नका, त्याने घेऊ द्या आपली, त्याची आपण घेऊ नका। मुद्दा ऐका पुन्हा, जे काम माणसाला जमलं नाही ते कोणी केलं? तुम्ही हे सगळ्या विदर्भातल्या माता इथं बसल्या, तुम्हाला मांजर आवडतं पोरींनो? मांजर आवडत असतं, महिलांचं आवडीचं ते प्राणी पाळीव मांजर, लय गोड असतं, ते दिसायला गोंडच असतं, सांभाळायला गोंडच असतं, पाळीव प्राणी। मांजराचा एक गुणधर्म आहे, तुम्ही त्याला सकाळी दूध द्या, दुपारी दूध द्या, संध्याकाळी दूध द्या, ते कवानीच येणार, तुमच्या गॅसवरली प्लेट बाजूला करणार, दुधात तोंड घालणार, चाललं पिऊन। त्याचं ते तुम्ही किती वेळा द्या तरी ते पिणार म्हणजे पिणार। हो, काय झालं, एका बाईने मांजर पाळलं आपल्या जाणेफलच्या, कायम ते मांजर यायचं, दूध पिऊन जायचं, मांजर लय आवडीचं होतं, लय आवडत होतं, गुणाचं होतं, फार प्रेम त्या मांजरावर बाईचं। पण झालं असं, ते कवानीच यायचं महाराज नामदेव, दूध पिऊन जायचं चंदू महाराज। आणि काय झालं, एक दिवस भाऊ आला, इतक्या दिवसानं भाऊ आला माझ्याकडं, म्हणून आनंदानं चहा करायला गेली, तर पातेला दूधच नाही, मांजरानं दूध पिऊन टाकलं। शेजारच्या मैत्रिणीकडे गेली, सखू मला 1 लोटीभर दूध दे, माझा भाऊ आलाय, चहा करायचा आहे। शेजारच्या बाईनं आपलं 1 लोटीभर दूध दिलं, तिनं चहा केला, पाहुणा वाटी लावला, भाऊ निघून गेला। पुन्हा 2-4 दिवसांनी एक महाराज आले, पुन्हा ती शेजारणीकडे दिली, देता का दूध? शेजारच्या बाईनं पुन्हा दिलं, पुन्हा 4थ्या दिवशी आणखी एक पाहुणा आला, देता का दूध? असं 2-4 वेळेला शेजारच्या सखूबाईला या मैत्रिणीनं दूध मागितलं। आता बऱ्याच वेळेला दूध मागितल्यावर एक दिवस असं झालं, पुन्हा एकदा दूध मागायला गेल्यावर त्या शेजारच्या बाईला नामदेव राग आला, महादेव महाराज चंदू बाबा, तिला राग आला, आणि ती म्हटली, का ग तुला सांभाळता येत नाही का ग? रोजच भिकाऱ्यावणी आमच्या दारात येते।
बाबा भिकारी. एक लोटीभर दुधासाठी शेजारची मैत्रीण काय म्हणली, भिकारी. इतका राग आला महाराज, तळपायाची आग मस्तकाला गेली. 90च्या पुढे टेम्परेचर गेलं, लई राग आला तिला. पाय आपटतच घरी आली. मांजर घरी नसताना दूध पिलं नसतं हिच्या दारात जाण्याची पाळी आली नसती. मांजर दूध पिलं, यांनीच कुटाणा केला. तिच्यामुळं तिचा मला भिकारी शब्द ऐकावा लागला. काय कुटाणा झाला, नवरा कामावून आला संध्याकाळी MIDCतून, बाजारच होता आजचा. जसं कामावून आला जसं बाजारातून आला त्याला म्हटलं उठा, ते बाकी तुमची कामं बाजूला ठेवा. तो मला झालं काय, उठा 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 उठा. हे मांजर एकदाचं गोणीमध्ये घाला, एकदाच याचं काळं पांढरं करा. समृद्धीला म्हणा कुठंतरी जाम इकडं खाली जा म्हणा, कुठंतरी त्याला सोडून द्या. मांजर मला टेन्शन देतंय. मांजर कवानी दूध पिऊन जातंय. पाहुणा आला की जाय शेजारच्याकडं. माझा त्या बाईनं अपमान केला, टेन्शन आलं मला. नवऱ्याला लई वाईट वाटलं ना महाराज. नवरा म्हटला, राव अजून मी माझ्या बायकोला फुलात ठेवलंय, मांजर माझ्या बायकोला टेन्शन द्यायला लागलं. त्याला वाईट वाटलं ना, मांजराने टेन्शन दिलं. त्यानं लगेच ते गोणीमध्ये घातलं. माझ्याकडे बघा, लक्ष द्या आता. मांजर गोणीमध्ये घातलं, नीट ऐका. गोणीची गाठ बांधली, गोणीची गाठ बांधून गोणी कॅरियरला बांधली. गाडीला किक मारली. आपल्या समृद्धी हायवेकडे, इकडे आम्ही जिकडून आलो तिकडचं माहिती आहे, तिकडे निघाला. 5-7 किलोमीटर अंतर गेला. थोडा घाटाचा रस्ता लागला, 2-4 रस्ते लागले. एक 8-10 किलोमीटर गेला. त्या काटेरी बाणात पाण्याचं सरोवर पाहून एकदाचं ते मांजर सोडून दिलं. गाडीला किक मारली, घरी आला. बायकोला आनंद झाला. मांजर गेलं. तिला आनंद झाला. पाण्यास तांब्या भरून दिला. यानं पाण्यास तांब्या घेतला. ताण लागलेली होती, बाजारातून काम करून तसाच मांजर सोडायला गेलेला. आणि तोंडाला पाणी लावलं. एक घोट पाणी पितो न पितोच, तेवढ्यात मांजर दरवाजात हजर. मांजर म्हटलं, मी आव म्याव, मी आले. बाई म्हटली, घरात दूध आहे, घ्या कार्यक्रम करू. आता मला सांगा, साखरे महाराज यायचा तर चंदू मार झाला, रोडला यावं लागलं. रोज 2 अभंगावर कीर्तन करणारा महाराज, 1000 किलोमीटर फिरणारा महाराज, त्याला सुद्धा गाववाल्याकडून मॅप मागून घ्यावं लागतं. मॅप टाका, करंट लोकेशन टाका, कोणत्या बाजूने वळायचं, डाव्या हाताला येऊ का, उजव्या हाताला येऊ का. तरी तुमचा एखादा पाहुणा मेकरला राहिला असू द्या, दुसऱ्याच्याच दारावरची बेल तुम्ही दाबणार. रॉंग नंबर लागला, चला दुसरीकडे. अर्थ काय हो, इतके बुद्धिमान माणसं, हुशार माणसं, शोध लावणारे माणसं, अभ्यास करणारे माणसं, त्याला घर सापडत नाही. मांजर कुणाच्याही घरी जाऊ द्या, परत तुमच्या घरी येते. चांगला गुण आहे की नाही मांजरामध्ये? व्हायचं का मांजर व्हायचं? मांजरात चांगला गुण आहे ना, मांजर व्हायचं. कुत्र्यामध्ये चांगला गुण आहे, व्हायचं कुत्रं. नको का, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग. का व्हायचं नाही ते? त्यांच्या जन्मामध्ये कीर्तन ऐकता येत नाही. त्यांच्या जन्मामध्ये गजानन बाबांच्या दर्शनाला जाता येत नाही. त्यांच्या जन्मात तुम्ही असं ऐकलं कधी मांजरीनं वारी केली, कुत्र्यानं कीर्तन ठेवलं नाही का? अजिबात नाही, होऊ शकत नाही. का? याच जन्मी घडे देवाचे भजन, बाकीच्या जन्मात नाही अनिक हे ज्ञान. गोड चाले याच जन्मी घडे देवाचे भजन. बाकीच्या जन्मात ते घडणार नाही. बाकीच्या जन्मात तुमची क्रांती तुम्ही करू शकत नाही. म्हणून या जन्म क्रांती सांगतो तुम्हासे हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे
बरी दुरावाची दोरी करिता बरो बरी दुरावाची दोरी क्या बात आहे वा गायक असे गायक लय भारी आणले वादक असे एक नंबरात जावाईनेच नियोजन केलंय काय कमी नाही वा फार सुंदर वा काय गोड चालू काय सुंदर शब्द सांगतो तुम्हासी भजारी म्हणजे जन्म वायाला घालू नका क्रांतीमध्ये घालवा महाराज काय क्रांती कशी घडते ते सांगा म्हणजे लक्षात येईल बालपणी ना बालपण पोरांना या माता बसल्यात बालपणामध्ये तुमच्या पोरांना संस्कार देत जा बालपणामध्ये संस्कार ही त्या काळातली क्रांती आहे तरुणपणातला त्याग ही तरुणपणातली क्रांती आहे म्हातारपणातलं भजन म्हातारपणातली क्रांती आहे एक मिनिटात सांगतो या माता इथं बसल्यात ना या आईनं संस्कार दिले पाहिजे लेकरांना फार सुंदर दिले पाहिजे त्याला बालपणात माळ घातली पाहिजे त्याला बाटली फिटली नाही दिली पाहिजे ते दूध वगैरे प्यायला लहानपणातच तुम्ही त्याच्या हातात बाटली दिली मग कायमच बाटली घेतं महाराज ते तसलं द्यायचं नाही पुड्या फिड्या द्यायच्या नाही जरा सावधान राहायचं दुसरी एक गोष्ट सांगू मोबाईल द्यायचा नाही देतात पोरांना नादी लावायला मोबाईल देतात माझी बायको देत होती पोराला मी तिला म्हणलं काय इडी का चांगलं नाही ते काय होतं त्यानं तुमच्या पोरांना त्याचं व्यसन लागलं महाराज तुम्हालाच नाही आम्हाला लागलंय मा कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला गायक गाता गाता पाहायला लागला वादक पखोजार मांडून पाहायला लागला हे आमच्यावर का घेतलं तुम्हाला राग येईल एवढंच तुमचं तेच आहे महाराज काय कोणी नाही काही काही पोरं जेवता मोबाईल कधी बायको ताट घेऊन जाते मिळ नाही मातीच खातात अरे बायको गेली ना ताट घेऊन काय नवल हे अहो आमच्या गेवरायला एक घटना घडली आता सांगतोच आठवली म्हणून एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात लक्षातच नाही त्याच्यावर जाऊ दे तो त्याचं चुकलं बा तो गेला बाईनं तरी बघायचो ना घरातले तिला काय हरकत आहे ती बी मोबाईलच खेळतोय तिचं मैत्रिणीला चॅटअप चालू होतं व्हॉट्सअप स्टेटस 200 उरले 300 उरले 250 उरले बचत गटाचे मेसेज टाकी तिला वाटलं आपल्या घरात कोण येणार दुसरं नवराच्या ना पाण्यास तांब्या भरून दिला तिला वाटलं त्याला वाटलं पाणी आलं म्हणजे आपलंच घर नामदेव महाराज त्यांनी खाली पाहिलंच नाही वरच ते मोबाईलमध्ये ते सोफ्यावर बसलं त्याला मिळ नाही माझं घर नाही आणि ही सोफ्यावर बसली हिला मिळ नाही माझा नवरा नाही तेवढ्यात ओरिजिनल नवरा आला तिचा ओरिजिनल आता खरी गंमत ऐका ओरिजिनल आलं होतं चंदू महाराज ओरिजिनलही मोबाईलच खेळत होतं ओरिजिनल त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली निघालं बाहेर अरे तुझं घर आहे येड्या काय नवल हे काय हो काल एक जोक वाचला मी जोक म्हटले एक जण मोबाईल सापडीत होता तर मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनिटं मोबाईल पाहत होता माझा मोबाईल हरवला अरे त्याच्याच मोबाईलची बॅटरी लावून पाहत होता कायला कळालं कायला उद्या कळलं बरं का कमाले महाराज काय माणसं त्या मोबाईलमध्ये गेलेत महाराज जरा पोरांनो सावधान बरं मुलींनो सावधान डोळे खराब होतील मानसिकता खराब होईल फार वाईट झालं महाराज आपले हात बिघडायला लागले ना आपल्या मुलींना आपण संस्कार पूर्वी तर ते मला आठवलंच म्हणून सांगतो त्या 2020 मध्ये पोरांनो कोरोना आलता आपल्याकडे कोरोना विदर्भात काय मराठवाड्यात काय सगळीकडे शिरकाव झालता बरोबर आहे त्या कोरोनाच्या काळात IPL नावाची लीग दुबईला झाली इंडियन प्रीमियर लीग चेन्नई सुपर किंग्स दिल्ली पंजाब मुंबई 10 संघ असतात त्याच्यात खेळायला बरोबर आहे पोरांनो IPL माहिती आहे ना ज्याचे त्याच्या आवडीचे संघ आहेत कुणाला मुंबई कुणाला तर किती वादंग झाला हार्दिक पांड्या कॅप्टन केला तर सगळे नावं ठेवायला सुरू मुंबई काय नामकं काय तमकं काय ते राहतात ना संघ पैसे देऊन खेळाडू विकत घेतले लिलाव असतो त्यांचा आणि त्या लिलावात खेळाडू विकत घ्यायचे आणि त्या खेळाडूनं ते बॉलिंग बॅटिंग करायची तर ते IPL आपल्याकडे खेळलं जातं ते कोरोना आल्यामुळं ते दुबईला ठरवलं आणि प्रत्येकानं ज्याचा त्याचा खेळाडू विकत घेतला तो मोईन अली नावाचा एक खेळाडू आहे पोरांनो तो मुस्लिम आहे त्याचा जन्म पाकिस्तानचा आहे आणि तो इंग्लंडकडून खेळतो नीट ऐका जन्म त्याचा पाकिस्तानचा आहे आणि खेळतो इंग्लंडकडून पण त्याला बालपणात मुस्लिम धर्माचे संस्कार मिळालेले आहेत बालपणामध्ये काय झालं त्या चेन्नईवाल्यानं त्याला 6 कोटी रुपयामध्ये विकत घेतलं 6 कोटी बरं का 2020ला आणि चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी बरोबर आहे त्याच्या कॅप्टनच्या संघात त्याला 6 कोटी रुपयाला विकत घेतलं आणि ज्यावेळेला ते शर्ट प्रदर्शित झालं त्यांचं चेन्नईवाल्याचं तर त्या पिवळ्या शर्टावर चेन्नईवाल्या शर्ट कोणत्या कलरचा आहे पिवळा तर त्या पिवळ्या शर्टावर बिअरच्या बाटलीची जाहिरात होती एक दारूच्या बाटलीची या बाजूला किंगफिशरची आणि मुस्लिम धर्माचा एक नियम आहे तुमचा कोणी मित्र असेल तर विचारा दारूची बाटली बिअरची बाटली असलेलं चित्र असलेलं शर्ट घालायला
त्यांचा धर्म परवानगी देत नाही, त्याचा प्रचार करू देत नाही. नीट ऐका बरं का, त्यांच्या धर्मात तो नियम आहे. पोरगा कुठं खेळत होतोय? इंग्लंडकडून. खेळायला कुठं आलाय? दुबईत. कोणाकडून? चेन्नईवाल्याकडून. त्यानं इंग्लंडमधून फोन लावला चंदू महाराज दुबईवर त्या संघाच्या मालकाला, हॅलो चेन्नईवाले, ते शर्ट बदलावं लागेल. काय म्हणला तो? शर्ट बदलावं लागेल, नाही जर बदलत असाल तर मला बदला. 10 रुपयाच्या पत्ते खेळणाऱ्या पोरांनी ऐका जरा, इंटरनॅशनल गेम खेळतो 6 कोटी 10 कोटीचा, पण आधी प्राधान्य कशाला देतो? त्याच्या धर्माला देतो. पोरांनो नीट ऐका बरं, हे तुम्हाला शिकण्यासाठी सांगतो मी. शिकलं पाहिजे आपण हे. आपल्याला सुद्धा आपल्या धर्माला प्राधान्य द्यावं लागेल, आपल्याला सुद्धा आपल्या मंदिराला प्राधान्य द्यावं लागेल, आपल्याला सुद्धा आपल्या गावाला प्राधान्य द्यावं लागेल. मी मुस्लिमांचा विरोधक नाही, मुस्लिम माझे खूप मित्र आहेत महाराज. मुस्लिम लोकांचा विरोध नाही, कुणाची दंगल नाही, कुणाचं भांडण लावायचं नाही आपल्याला. ऐका, मी याच्यासाठी सांगतो की त्यांचा जो धर्म त्यांनी टिकवलाय, त्यांच्या मुलांना त्यांनी संस्कार दिलेत, म्हणून त्यांचा एकही माणूस तुम्हाला म्हणणार नाही मला अल्ला मान्य नाही. एकही व्यक्ती म्हणणार नाही आमचा 2-2 अल्ला आहेत, आमचे 2 भाई. हे अजिबात नाही. ते आपल्यात येडी. आमचे येडे भांडत बसतील. राम होता का? काय खातो? मांसाहार केला का? अरे तू गप, तू काय खाल्लं काय ते बघू दे. राम काय वागला ते बघ ना. काय खाल्लं कशाला भांडण लावता लोकात? ते नका भांडण करू. मला कोणत्या पक्षाबद्दल कुणाबद्दल बोलायचं नाही, मला हे सांगायचं तुम्हाला. पुन्हा ऐका पोरांनो, आपला धर्म आपण बळकट केला पाहिजे, आपले संस्कार आपण टिकवले पाहिजे. त्याला एकमेव कारण मायबाप आहेत. मायबापानं बालपणात पोरगा कीर्तनाला आणला पाहिजे. आता या पोरी कीर्तनाला आहेत, एखाद्या वेळेला ह्या नाही कीर्तनकार झाल्या तरी गळ्यातली माळ काढू शकत नाही. हे पोरं छोट्यापणी माळ यांच्या गळ्यात पडली, चंदू महाराजाकडे शिकतात, आणखी एक संस्था आहे त्यांच्याकडे शिकतात. हे छोटे छोटे पोरं एखाद्या वेळेला नाही मोठे व्हायचे, पण त्यांच्या गळ्यातली माळ कुणी काढणार नाही. माझ्या बापानं, मी 3रीला शाळेत असताना मला काकडा म्हणायला लावला, 3रीला, म्हणून मी तुमच्या समोर कीर्तन करू शकतो महाराज. बालपणामध्ये संस्कार करा. बालपणामध्ये संस्कार करणाऱ्या काही माता आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ तुमच्या विदर्भात जन्माला आहे. काय तुमचं भाग्य आहे महाराज. तुमच्या जिल्ह्यात, बुलढाणा जिल्ह्यात जन्माला आली, सिंदखेड राजा तालुक्यात. काय तिचं भाग्य. बाप पोरगी जन्माला आली तर बापानं हातीहून साखर वाटली महाराज. बाप असेल महाराज. मुलगी जन्माला आली, मुलगी, बापानं हातीहून साखर वाटलेलं खोजी राजानं. आमचा बाप पोरगी जन्माला यायच्या आधीच मारायला लागला महाराज. वाईट झालं की नाही? एक विनंती करतो आईला, बापाला. हे साखरे महाराजाचं कीर्तन आहे, रोज 2 कीर्तन करतो मी. चंदू महाराजांनी खूप आग्रह केला मला. इतका प्रवास झाला माझा, 1500 किलोमीटर मी काल 11 वाजल्यापासून प्रवास करतोय. पुण्यातून मावळातून कीर्तन करून नांदेडला आलो, नांदेडून तुमच्याकडून आलो, तुमच्याकडून बीडला जायचं, उद्या परत अमरावतीला यायचे. रोज 1000 किलोमीटर फिरतो. अभिमान नाही सांगत तुम्हाला माझा. हो, रोज डायरीमध्ये 2 कीर्तन आहे, पण रोजची कीर्तन करताना सांगतो पोरांनो, कायम सांगतो, सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. मुलीला मारत जाऊ नका, कधीच मारू नका. शरद पवारांना एक मुलगी आहे, किती पैसे आहेत त्यांच्याकडे, काय करू शकले नसते? थांबले की नाही? गोपीनाथरावांना मुली आहेत, थांबले की नाही? खूप श्रीमंत माणसं पाहिलीत महाराज मी. विराट कोहलीला काय कमी महाराज? हा, भारत देशाचा 1 नंबरचा फलंदाज आहे तो. धोनीला काय कमी आहे? तुम्ही कधी शिकायचं हे? आपण पैसे म्हणून नाही, माझं पोरगाच पाहिजे, मला पाणी पाजायलाच पाहिजे असं हाणला पाहिजे नाही. काय येडा आहे राजा? त्याच्यासाठी काय मुलीला मारतो का राजा? नको. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. दुनियेचा रंग मला कोण दावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई नको ग मारू मला. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी